सगळे रिमोट सेन्सिंगवरनं चालतं. तर आम्ही ते लोकेशन मुंबईच्या लगेचला दिले 8 तास तिथं चालणार. त्यामुळे ज्या काय ॲक्टिव्हिटी होती ते सगळ्याचे ॲव्हरेज म्हणून आपला रिपोर्ट देतो. नंतर तो तुम्हाला 8 दिवसांनी तो रिपोर्ट आपल्याला मिळेल. आता यामध्ये आपण तपासणी काय केली तर धुळीचे कण किती प्रमाणात आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. एक मायक्रॉनचा एक असतो जो पुसापर्यंत जातो. दुसरा जो असतो तो घशापर्यंत जातो 2.5 मायक्रॉनचा. आणि तिसरा असतो तो 10 मायक्रॉनचा जो नाकामध्ये जाऊन अडकतो त्या पुढे जातो. इतके अशा इथपर्यंत गेले त्यापेक्षा मोठे असतात की पडलेले असतात. आपल्याला ते जे तपासणी केली तो हवेमध्ये हवेमध्ये जाणारी गाडी गेली किंवा इकडच्या गोष्टी झाल्या हवा आली तर बघितलं. त्यानंतर दुसरी तपासणी ह्या मशीनने काय केली तर याच्यामध्ये सल्फर डायऑक्साईड किती आहे. सल्फर डायऑक्साईड कशामुळे वाढतो जर काही गरम केलं किंवा हे कोळसा जावा किंवा उसाचा पाला जावा किंवा फटाके उडवले तर त्यामध्ये त्याचं